तुमच्या हातून किंवा देवघरातून देवाची मूर्ती चुकून खाली पडली आहे, हा अपशकुन आहे की आणखी काही? शास्त्र काय सांगतं ते नीट ऐका. जर मूर्ती फक्त खाली पडली पण कुठेही भंग पावली नाही किंवा तुटली नाही तर घाबरू नका. मनोभावे देवाची क्षमा मागा आणि जाणकारांच्या सल्ल्याने पंचामृत पूजा किंवा दुग्धाभिषेक करा. ती मूर्ती तुम्ही पुन्हा पूजेत ठेवू शकता. पण जर मूर्ती पडून भग्न झाली किंवा देवाचा मुकुट पडला तर शास्त्रात तो अपशकुन मानला गेला आहे. ही आगामी संकटाची पूर्वसूचना असू शकते. अशा वेळी ती मूर्ती देवघरात न ठेवता वाहत्या पाण्यात विसर्जन करा. विसर्जनानंतर नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा. जुन्या मूर्तीतील देवतेचे तत्व नवीन मूर्तीत आणण्यासाठी तत्वोत्तारण विधी आणि शांतीसाठी होम करा, जेणेकरून अनिष्टाचे निवारण होईल. ही अत्यंत महत्त्वाची शास्त्रोक्त माहिती प्रत्येक घरात माहीत असलीच पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि तुमच्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना नक्की शेअर करा.